जय भैरवनाथ महाराज. आता गोरोबा झाले. आता सावता माळी. माळी समाज म्हणजे शेतकरी वर्ग. कांदा मुळा भाजी आवडी विठाबाई माझी, आवडी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा भरला माझा, अवघा भरला माझा. बघा सावता माळी देवाचं भजन करायचा. तसा गोरोबा आपलं काम करता करता कामामध्ये काम, मुखी म्हणा राम नाम, मुखी म्हणा राम राम. आणि मग काम करता करता काय देवाचं नाव. आणि आपण काय करतो, काम करता करता काय करतो, दुसऱ्याचा कुठं करतो. आमच्यानं असं केलं तर जाऊ द्या ना, त्यांना काही करू दे, तुला काय करायचं ते बघ, पण स्वतः काही करायचं नाही. फक्त दुसरं काय करतोय हे बघायची आज समाजाची प्रवृत्ती आहे. आणि मग तो सावता माळी काय करायचा, आपणच शेती करताना बघा, शेती करताना तुम्ही रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. तुम्ही हात काय करतात, पाय काम करतात, मग तुमचं तोंड काय करते. मग तोंडाना देवाचं नाम घेऊन जर तुम्ही शेती जर केली ना, तर शेतीत जे अन्न पिकल ना, ते जो खाईल ना, त्याचं रक्त चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. आणि जी बाई स्वयंपाक करते ना, तिनं देवाचं भजन घेऊन अन्न जर शिजवलं, आणि जे अन्न जो खाईल ना, त्याचं अन्न त्याचं रक्त परिवर्त होतं. बघा आज काय केले, सगळी मशनीनं शेती केली जाते. तर एक ठिकाणी विज्ञानात प्रयोग असा केला, एक शेती अशी केली होती, सगळं मशीनना त्याला पाणी देणं, मशागत करणं. आणि एक केलं आहे ना, माणसांना मशागत करायची. बघा जेव्हा त्याला फळं आले ना, जे माणसानं जे केलेलं शेती होती ना, ते गोड लागले फळं, आणि हे थोडा फरक पडला. तसं आज हे जे शेती केली जाती याने साधनांनी, तर त्याच्यात फरक आहे आणि माणसात फरक आहे. तर माणसाच्या तोंडामध्ये आहे काहींच्या देवाचं नाम रामकृष्ण हरी म्हणून शेती करतात, पण जवळजवळ 75% केली जात नाही. म्हणून देवाचं नाम घ्या आणि शेतीत काम करा. बघा तुमच्या शेतीमध्ये भरघोस पीक आल्याशिवाय राहणार नाही. तसा सावता माळी देवाचं भजन करायचा आणि तो शेतीत काम करायचं. बघा एक दिवस काय झालं, सावता माळी तो काय पंढरपूरला जात नव्हता. त्याचं गाईचं बैसोनी करा एकचित, आवडी आनंद आळवावा, आणि लोक पंढरपूरला जायचे. बघा देव आहे ना, देवानं विचार केला, हा सावता माळी आपला खरा भक्त आहे आणि आपण याच्याकडे जायला पाहिजे. जेव्हा सावता माळीकडे देव आले ना, तेव्हा सगळे संत मंडळी देवाला गवसायला त्याच्या मागवले. आणि मग सावता माळापाशी देव गेला आणि देव त्याला म्हणतो, माझ्या मागं आले पण लोक मला धरायला, मला लपव. आणि मग त्यांनी काय केलं, येळा घेतला आणि हृदय त्याचं चिरलं. हनुमंतांनी ज्या वेळेला सीतामातेनं त्याला हार दिला होता नवरत्नाचा, रावणाची लंका ज्या वेळेला केली, आणि त्यावेळेला यांनी खूप काम केलं. त्यावेळेला बिभीषणानं सीतामातेला दिलं एक एक रत्न पृथ्वीचं मोल, असं रावणाकडे होतं. आणि रावणाने ते बिभीषणानं सीतामातेला दिलं. सीतामातेनं ते कोणाला दिलं, हनुमंताला दिलं. हनुमंतानं काय केलं, ते झाडावर द्याला, एक एक म्हणे जाताना फोडायला लागला. सीतामातेला खूप राग आला, म्हणे हे काय माकडाची जात नाही. अरे म्हणे त्याचं, अरे तू की फोडतो का, म्हणे याच्यात काय राम नाही, पण राम कुठे, आणि माझ्या हृदयात. त्याने फाडून दाखवलं, त्याच्या आतमध्ये राम दिसला. तसा सावता माळ्यांना हृदय फोडलं आणि आतमध्ये देव बसला. पण काय झालं, थोडं एवढा पितांबराचा हे बाहेर राहिला. आणि जेव्हा नामदेव हे जे संत मंडळी आले आणि बघतात देव कुठे, मला माहीत नाही. आणि तेव्हा तो बघितला देव कुठं,
सावता माळ्याच्या हृदयात. बघा किती महान भक्त असेल तो सावता माळी. सावता माळ्याच्या हृदयामध्ये भगवंतानी जागा दिली. तसं हृदय मंदिरी ठेवी कार्य भगवंताला कुठं ठेवायचे? आपल्या हृदयात ठेवायचे. त्यांनी जशी देवाची भक्ती केली तशी काम केलं. तसं कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी. तर प्रत्येक शेतकऱ्यांनी काम करा. काम करता करता देवाचं नाव घ्या. कामामध्ये काम मुखी मना राम नाम, जाईल हा भो सिंधू सुख होईल कामाचे. तर मुखाने नाम, हाताने काम करा, शेतीत काम करा, कष्ट करा आणि निरपेक्ष. बघा निरपेक्ष बांधणं काम केलं ना तर भगवंत गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून नाराज होऊ नका. शेती व्यवसाय हा तोट्यात आहे, तरी तोट्यात असला तरी आपण आपली हिंमत हारायची नाही. आणि एक दिवस का होईना शेतीला महत्त्व येणार आहे. आणि शेती करू नका. शेती आहे ती सांभाळा. मुलाबाळांना कष्ट. आज मुलाबाळांना आताची मुलं शेतीत काम करतील. काम नको आहे. काम केल्यानंतर जरी पीक नाही आलं तरी शरीराला व्यायाम होतो. शरीराला व्यायाम आल्यानंतर घाम जातो. आणि शेतीत काम करा, घाम गाळा, कष्ट करा. मातृभूमी एक दिवस तरी आपला गेल्याशिवाय राहणार नाही. आणि देतेच ती आई. आई आपल्याला कसं सांभाळायचं ती ठरवते. तशी ती आपल्याला देणार आहे. तर आपल्या पृथ्वी मातेवर प्रेम करा, भारत मातेवर प्रेम करा, कष्ट करा. जय जवान जय किसान, जय भैरवनाथ महाराज.